नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आपण लोकसभेचा एक्झिट पोल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जनतेच्या मनातील नेमकी कोण पंतप्रधान आहे, जनतेच्या मनातील नेमकी कोण खासदार आहेत, या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी आज मालेगाव तालुक्यातील वडगाव गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी वडगाव गावामध्ये आपण आता जनतेचा कौल जाणून घेणार आहोत. आता दुपारचे 1 वाजत आहेत आणि या 1 वाजता ह्या वडगाव गावामध्ये असलेल्या जनतेशी आपण संवाद साधून की जनतेच्या मनात नेमकी कोण पंतप्रधान आहे, जनतेच्या मनात नेमकी कोण खासदार आहे, या संदर्भात आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव मोतीराम हरसिंग गायकवाड. बरं, सध्या निवडणुका चालू आहेत, माहिती आहे का लोकसभेच्या तुम्हाला? देशाचा पंतप्रधान निवडून जाणार आहे, हे लोकसभेच्या निवडणुका चालू आहे आणि या ठिकाणी आता खासदार निवडणुका होतील. खासदारांमधून एक पंतप्रधान नियुक्त होणार आहे. भाजपकडून पंतप्रधान पदाचे दावेदार नरेंद्र मोदी आहेत, काँग्रेसकडून राहुल गांधी आहेत आणि इतर पक्षाचे नेते देखील आहेत. तुम्हाला वाटतं कोण पंतप्रधान व्हावं? मोदी. नरेंद्र मोदी झाला पाहिजे. हो, का बरं वाटतं तुम्हाला? असं वाटतं बा. अच्छा, झालेत का कामं, झालेत का तुमच्याकडे? बा आपल्या गाव आहे ते धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येतं. भाजपातर्फे सुभाषबा भामरे या ठिकाणी उभे आहेत आणि काँग्रेसतर्फे शोभा बच्छाव. कोण वाटतं आपल्याला निवडून येईल असं? बामरे. भामरे साहेब निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? हो. आहेत का विकास कामं आहेत आपल्या गावामध्ये? मग विकास कामं आहेत आपल्या गावामध्ये आणि ते निवडून येतील असं या ठिकाणी म्हणणं आहे. या ठिकाणी बघू शकता तरुण वर्ग आहे. आता ही लोकसभेची निवडणूक जी आहे ती भारताचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि भारताचं भवितव्य या ठिकाणी तरुणांना काय वाटतं, कशा पद्धतीने होईल? दादा, काय सांगाल? लोकसभेची निवडणूक सुरू आहे, काय सांगाल आपण? नाही, आपल्याला काय त्यातले आयडियाच नाही. आपल्याला आयडिया नाही आहे. नाही, कोणतीच नाही. ही लोकसभेची निवडणूक अशी असते, खासदार नियुक्त होत असतात, खासदार निवडल्यानंतर पंतप्रधान नियुक्त होत असतात आणि हे पंतप्रधान देशाचं भविष्य ठरवत असतात पुढच्या आयुष्यात. तरुण आहेत, तुम्हाला माहिती आहे भविष्य काय आहे भारताचं? तुम्हाला वाटतं की भारत पुढे गेला पाहिजे, कशापर्यंत झाला पाहिजे, कोण पंतप्रधान पाहिजे देशाच्या? काय आयडिया नाही हो. हे दुर्दैव आहे भारताचं. एक तरुण म्हणतो आहे काही आयडिया नाही. लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुका आणि या निवडणुकामध्ये आपण जर आपल्याला काही आयडिया नसेल तर भारताचं पुढचं भविष्य आपण काय ठरवणार? या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक दिसतात आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, आपलं नाव काय? शिवाजी काशीनाथ देवरे. आपण आपल्या वडगावमध्ये आलेलो आहोत. हे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. काय वाटतं? या ठिकाणी काँग्रेस तर्फे शोभा बच्छाव हे उमेदवारी करत आहेत आणि भाजपातर्फे सुभाषबाबा भामरे. सुभाष बाबूराव छोटे छोटे सुद्धा वडगावला कामं केलेले आहेत आणि मोठा मंडप पण केलेला आहे त्यांनी आणि बराच कामं त्यांचे झालेले आहेत. आमच्या गावाला छोटीशी गोष्ट होती तरीसुद्धा ते रात्री येऊन लागले. सुभाष भामरेच निवडणार आहे आणि मोदीच पंतप्रधान होणार आहे, बाकी कोणी नाही. असं का वाटतं? मोदीच का वाटतं? मोदी असा आहे, आज 500 वर्षापूर्वीपासून राम राज्यात नाही आले, त्यांनी ते राम राज्याचं मंदिर केलेलं आहे. म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा या ठिकाणी मुद्दाच आहे. नक्की हिंदुत्वाचा मुद्दा आहे, पण विकासाचं काय? विकासाचा फार आहे. आमच्या गावाला एवढी येऊन राहिले कामं मोदींचे, भयंकर येऊन राहिले. आता एकी बी गल्ली राहिले नाही. आमच्या गावाचे सरपंच उपसरपंच एकदम काम म्हणजे काम करून राहिले. मग देशाच्या पंतप्रधानपदी आपल्याला मोदीच पाहिजे. इतर पण काही दावेदार आहेत, राहुल गांधी असतील, इतर काही पक्षाचे नेते असतील. 15 वर्षापूर्वीपासून काही केलेले ते आता काय उत्पादणार आहेत ते? अहो, मोदी सारखा माणूस नाही आहे. असा पुरुष जन्माला येणं म्हणतं म्हणजे फार पुण्याचं काम आहे. असा पुरुष जन्माला येणं म्हणजे पुण्याचं काम आहे. तो साधू आहे, त्याला काही अपेक्षाच नाही आहे ना. मग मला मुलांचा पैसे जमा करायचं आहे का काही करायचं आहे का त्याच्याकडं? तो एकदम म्हणजे माणूस म्हणजे देवरूपी आहे आणि ह्या भारतात तो माणूस पंतप्रधान व्हायलाच पाहिजे अशी माझी सुद्धा विनंती आहे सगळ्यांना. नक्कीच भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले पाहिजे असं या ठिकाणी या बाबांचं म्हणणं होतं. अजून या ठिकाणी काही तरुण वर्ग आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, काय नाव तुमचं? छोटू निंबा खेळणार. छोटू निंबा खेळणार. हा. वडगाव गावाचे आहेत आपण. हा, वडगाव. काय वाटतं या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानपदी कोण आणि खासदारपदी कोण पाहिजे आपल्याला? देशाचे पंतप्रधानपदी आता नरेंद्र मोदी आहेत भाजपाकडून दावेदार आहेत, काँग्रेसतर्फे राहुल गांधी दावेदार आहेत, इतर पक्षाचे पण आहेत.
त्याच पद्धतीने आपल्या या मतदारसंघामध्ये सुभाषबाबू भामरे हे भाजपकडून उभे आहेत आणि शोभा बच्छाव काँग्रेसकडून इतर पक्षाचे पण उभे आहेत. काय सांगाल? सुभाष भामरे. सुभाष भामरे. का बरं सुभाष भामरे? मोदी पाहिजे आम्हाला. मोदी पाहिजे आपल्याला. हा, का बरं मोदीच का पाहिजे? समजा कामं करता. अच्छा. हा, आता आम्ही या ठिकाणी 2-3 बांधवांच्या प्रतिक्रिया घेतल्या. सर्वांनी मोदीच सांगितलं. नेमकी काय असं काय मोदीचं? ते असं आहे की कामं भरपूर झाले त्याच्यामुळे समजायला आवड आहे. शेती आहे का बाबा आपल्याला? हा, शेती आहे. पण इथे शेतकरी म्हणतात, शेतकरी तर नाराज आहेत मोदी सरकारवरती. आपण कसं काय मोदी म्हणतायत? समजायला भेटतं पण पाणी पडला नाही तर काय करायचं. अच्छा, पाणी पडला नाही तर काय करायचं असं. पण नरेंद्र मोदींचं काम चांगलं आहे का? हा, चांगलं आहे. आपल्या गावात विकास कामं झाले का गावामध्ये? मग भरपूर झाले. हा, मग आता वाटतं का सुभाषबाबू भामरे विजयाची हॅड्रिक मारतील असं वाटतं? हा, वाटतं ना. नक्कीच या ठिकाणी सुभाषबाबू भामरे हे विजयाची हॅड्रिक मारतील असं या ठिकाणी तरुणांचं म्हणणं आहे. आपण या वडगावमध्ये अनेक बांधवांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. आत्ताच ते बाबा बोलले की नरेंद्र मोदीच पाहिजे, विकासाचे काम आमच्या गावामध्ये झालेले आहे असं ते बाबा या ठिकाणी म्हणत आहेत. अजून या ठिकाणी तरुण आहेत, या ठिकाणी गावातील पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा आपलं नाव काय? श्रीरामजी भाऊ शेवाळे. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानापदी कोण वाटतं आपल्याला? नरेंद्र मोदी. का बरं नरेंद्र मोदीच का? नरेंद्र मोदी साहेबांचं जे विजन आहे तर 2014 पासून जर नरेंद्र मोदी साहेबांचे जे विकास कामं केलेले त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक तळापासून तर गळापर्यंत जेवढे शेतकरी असो, कामगार असो, कुठलेही असो, प्रत्येकाचं काहीतरी कुठंतरी त्यांना लाभ मिळायला पाहिजे त्यासाठी प्रत्येकाचे भरपूर प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वांना नरेंद्र मोदीच पाहिजे. आता हे आपलं वडगाव गाव आहे, धुळे मतदारसंघामध्ये येत आहेत. कोण विजयी खासदार म्हणून या ठिकाणी? सुभाष बाबा भामरे. सुभाष बाबा. का बरं असं? सुभाष बाबा भामरेंनी आमच्या गावाला, मी गावाचा उपसरपंच असल्याने आम्ही सांगतो आमच्या गावात आत्तापर्यंत सुभाष बाबा भामरेंनी 1 करोडच्या वरती कामांची मंजुरी झालेली आहे. कामं प्रगतीपथावर चालू आहेत आणि आज पण 64 लाख रुपयाचं काम आत्ता प्रगतीपथावर आहे. एवढ्या ते आचारसंहिता संपल्यावरती कामाचं वर्क ऑर्डर सुद्धा झालेलं आहे. ते काम आता प्रगतीपथावर आहे. एवढ्या 2 महिन्यात ते काम मंजुरी होऊन जाईल, काम चालू होऊन जाईल. अच्छा, आपण उपसरपंच आहेत गावाचे. किती लोकसंख्या आहे गावाची? गावाची 2011च्या जनगणनेनुसार 4611 लोकसंख्या होती. आता तर हिसाब केला तर ती 56च्या आसपास गेलेली आहे. 5 ते 5,500 लोकसंख्येचं हे वडगाव आहे. आणि या गावाला किती निधी बोलले आपण? 65 लाखची एकच काम आत्ता मंजूर झालेलं आहे. आणि त्याच्या पहिले गावाअंतर्गत 2 शेड 10-10 लाख रुपयाचं, त्याच्यानंतर एक 20 लाख रुपयाचं शेड, त्याच्यानंतर 10 लाख रुपयाचं पेवर ब्लॉक, त्याच्यानंतर पाणीचा प्रश्न उद्भवत होता त्यावेळेस जलजीवन टाकी 1 करोड 13 लाख रुपयाची टाकी मंजूर. गाव हर घर नळ योजना, नळांना प्रत्येक घरांना नळ योजना दिलेली आहे. त्याच्यानंतर गावांतर्गत सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटकरण खासदार निधी, आमदार निधी मार्फत झालेले आहेत. आतापर्यंत आमच्या 5 वर्षाच्या कालखंडात आतापर्यंत आम्ही 2-3 करोड रुपयाचे कामं आमदार आणि खासदार निधीमधून करून टाकलेले. आपण बघू शकतात या ठिकाणी 5 ते 5,500 लोकवस्तीचं हे गाव आणि या ठिकाणी तब्बल 3 कोटीपर्यंत विकास कामं होत असतील तर नक्कीच विकास प्रगतीपथावर आहे असं वाटतं का? 100% प्रगतीपथावर आहे गाव. सुभाषबाबू भामरे हे आता 3री वेळेस उमेदवारी करत आहेत. त्यांना विरोध होत होता, काय वाटतं? नाही, विरोध तो थोडाफार लोकांना, प्रत्येकाला अपेक्षा असते किंवा आपण प्रत्येक राजकारणी लोकांना वाटतं की आपण पण आपल्याला तिकीट भेटायला पाहिजे. बाबांचं 2 वेळ झालेलं आहे, आता आपल्याला चान्स मिळायला पाहिजे. ठीक आहे, 2-3 दिवसाचा विरोध होता. आता कुठलाही विरोध सगळं शांत झालेलं आहे. सुभाष बाबा भामरेंच्या मागं सर्व पदाधिकारी आणि सर्व लोक सुभाष बाबा भामरेंच्या मागं उभे आहेत. विरोध होता, 2-3 दिवस होता, त्याच्यानंतर कुठलाही विरोध नाही. आता सर्व बाबांच्या मागे आहेत, बाबांच्या मागे आहेत. म्हणजे बाबा विजयाची हॅट्रिक मारतील असं वाटतं? 100% तुम्ही सुभाष बाबा म्हणतायत, 2री वेळेस ते निवडून जात आहेत या ठिकाणातून, 3री वेळेस आहे तुम्ही म्हणतायत की ते विजय होतील. पण डॉक्टर शोभा बच्छाव यांनी देखील या आधी या ठिकाणी मंत्रीपद भूषवलेलं आहेत. महाराष्ट्र राज्याचे धुळेचे ते पालकमंत्री होते आणि असं असताना धुळे लोकसभा मतदारसंघातून त्यांचं नाव पुढे येत नाही. काय वाटतं तुम्हाला? शोभाताई बच्छाव हे आता तुम्ही जर पूर्ण घरोघर पण सर्वे केला ना तर सुभाष बाबा भामरेंच्या विरोधात कोण उभा आहे हा कोणालाच माहिती नाही. आणि गावाचं असं आहे, गावाच्या लोकांना पण माहिती नाही की सुभाष बाबा भामरे, लोक फक्त म्हणतात मोदी. आणि शोभाताईचा विषय राहिला, शोभाताई भामरेंना कोणी ओळखत नाही. शोभाताई भामरेंचं राजकारण कोणाला माहिती नाही, त्याच्यामुळे लोक त्यांना कोणी ओळखत नाही.
शोभाताई बच्छाव यांना कोणी ओळखत नाही, लोक मोदींच्या नावाने या ठिकाणी वोटिंग करणार आहेत. शोभा बाबांचं काम देखील या ठिकाणी उल्लेखनीय आहे असं या वडगावचे हे उपसरपंच होते, त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. दादा काय सांगाल, कोणाचं वातावरण आहे आपल्या गावामध्ये? आमच्या गावात बीजेपीचं वातावरण आहे, का बरं? बीजेपी कामं चांगले केले आहेत त्यांनी. कामं टोटल जगात आज मोदी साहेबांनी त्यांचा आपला भारताचं नाव केलं आहे, एक दबदबा झाला आहे. त्याच्यानंतर सामान्यातील सामान्य योजना सर्वसामान्य लोकांना मिळून राहिल्या. आता मी सांगायचं ठरलं तर आमचं गाव मालेगावाजवळ आहे आणि तिथं आमच्या गावात सेंटरिंग काम करणारे भरपूर मुलं आहेत. त्यांना आज रोजी भरपूर स्कीमा त्यांच्यासाठी येत आहेत, सर्वांसाठी योजना येतात. डायरेक्ट त्या खात्यात आल्यामुळे कुठं भ्रष्टाचार नाही, काही नाही. गावातसुद्धा विकास कामे भरपूर प्रमाणात झाले आहे आमच्या गावात. विकास कामं झालेले आहेत. खासदारपदी कोण पाहिजे आपल्याला? खासदारपदी सुभाषदादा भामरे. सुभाष बाबा भामरे पाहिजे. डॉक्टर शोभा बच्छाव का नको? शोभा बच्छावांचा आम्ही विकास कामं बघितली नाहीत, त्याच्यानंतर त्यांना अजून आम्ही एवढं खास जाणून नाहीत, त्याच्यामुळे ते नावसुद्धा आम्ही आता पहिल्यांदाच ऐकतो आहे. आपल्याला ते नाव माहीत नाही किंवा आपले विकास कामं माहीत नाही. बाबांची विकास कामं आहेत का? 10 वर्ष झाले बाबांना. बाबांचे विकास कामं आमच्या गावातच भरपूर. आता तुम्हाला सांगितलं ना, जल जीवन मिशन अंतर्गत 1,13,00,000ची टाके दिली, त्याच्यानंतर शेड दिले आहेत, भरपूर कामं दिले आहेत, गावात रस्ते दिले आहेत, भरपूर कामं आहेत दादा. आणि आमच्या गावाला कमीत कमी एवढ्या 5 वर्षात जेव्हापासून आम्ही बघतोय तर 5 वर्षात त्यांनी 10 ते 15 वेळा भेटी दिल्या आहेत. सर्वसामान्य आम्ही जरी सर्वसामान्यांनी जरी त्यांना काही कार्यक्रमानिमित्त बोलवलं, रात्री जरी बोलवलं, रात्रीसुद्धा रात्री 11-11, 12 वाजेला सुभाषदादा भामरे आमच्या गावात येऊन गेले आहेत. नक्कीच सुभाष बाबा भामरे यांचा जनसंपर्क या गावात चांगला आहे असं या बांधवांचं म्हणणं आहे. दादा काय सांगाल, आपल्या गावामध्ये काय वातावरण आहे लोकसभेच्या इलेक्शन? आमच्या गावात तसं पूर्ण वन साईड BJPच आहे, पण भारताला पंतप्रधानपदी मोदीच पाहिजे हे काळाची गरजच आहे. काळाची गरज असं का वाटतं आपल्याला? कारण आधी भारत अर्थव्यवस्थे बाबतीत 10 नंबरला होता, मागच्या 10 वर्षात आता 5 नंबरला आहे. असा कुठलाच नेता नाही की त्यांनी गॅरंटी दिली की अजून पुढच्या 5 वर्षात आम्ही 3 नंबरला येऊ असं. तर त्याच्या आधी भारताला असं पूर्ण जगात एवढं हे नव्हतं, म्हणजे मान सन्मान नव्हता. आणि 2008ला जेव्हा 26/11चा हल्ला झाला तेव्हा आपलं पूर्ण भारतीय सैन्य तयार होतं, फक्त ऑर्डरची वाट पाहत होतो की पाकिस्तानावर हल्ला करायचा आहे असं. पण तेव्हाचं नेतृत्व एवढं कमजोर होतं की हल्ला सहन केला पण आपण प्रत्युत्तर दिलं नाही. तसं आत्ता पाकिस्तान विचार करतं की फक्त सीजफायरचं उल्लंघनसुद्धा ते करत नाही. एवढं मजबूत नेतृत्व फक्त मोदी सरकार देऊ शकतं. एवढं मोठं नेतृत्व मोदी सरकार देऊ शकतं. विकासात्मक दृष्टिकोनातून काय वाटतं? विकासात्मक दृष्टिकोनातून त्या सांगितलं की अर्थव्यवस्था वाढते, रोजगार भरपूर प्रमाणात वाढलेले, आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी कनेक्टिव्हिटी, रस्ते वाहतूक झालेली आहे, रेल्वे वाहतूक झालेली आहे, बुलेट ट्रेन येत आहे. अजून याच्यापेक्षा जास्त विकास काय पाहिजे? काय विकास पाहिजे? आपल्या मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे का? या ठिकाणी भाजपचा 10 वर्षापासून खासदार आहे. आता देखील या ठिकाणी तुमचं गाव म्हणतं की आम्हाला भाजपला वोटिंग करायचं आहे, तुम्ही म्हणता की आम्हाला नरेंद्र मोदीला वोटिंग करायचं आहे. 10 वर्षात झाला का तुमच्या गावाचा विकास? भरपूर विकास झालेला आहे. सर्वात मेन म्हणजे आमच्या गावाला नॅशनल हायवे झालेला आहे. हा रस्ता आम्ही खूप पूर्वीपासून ऐकत होतो की होणार आहे. आमच्या वडिलांनी पण ऐकलं होतं पण कधी झालं नाही. आम्ही तो रस्ता पाहिला. परत रेल्वेचं काम चालू झालेलं आहे. आमच्या काळात आम्ही ह्या पुढच्या 5 वर्षात रेल्वे पण मालेगावला पाहू. तुम्ही नॅशनल हायवे बघितला आणि तुम्ही या ठिकाणी रेल्वे बी बघणार आहे, तुम्हाला अपेक्षा आहे. काय वाटतं कोण निवडेल यावेळेस तुमच्या लोकसभा मतदारसंघात? सुभाष बाबा भामरे. भामरेच का? भामरे कारण त्यांनी मागच्या 10 वर्षात कामं भरपूर केलेले. प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे ते उभे पण असतात. आणि त्याच्यानंतर समोरचे जे विरोधक आहे ते विरोधक नावाला नाहीच आहे. काँग्रेस पक्षाला कोणी मतदान करायला इच्छुकच नाही, कारण त्याचा भ्रष्टाचार पूर्ण लोकांनी पाहिलेला आहे. तसे ते काँग्रेसचे उमेदवार आहेत डॉक्टर शोभा बच्छाव, हे देखील या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यमंत्री झालेले आहेत, धुळ्याचे पालकमंत्री देखील होते, नाशिकच्या पहिल्या महिला महापौर आहेत. एवढं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. काय वाटतं? पण त्यांनी असं त्यांच्या कारकिर्दीचं असं माइलस्टोन कुठलं एखादं ठळक काम केलेलं नाही की ते आम्ही त्यांना मतदान द्यावं. असं त्यांच्या कारकिर्दीचं असं काही कामच केलेलं नाही त्यांनी. मग आम्ही कशाला आमचं मत वाया घालून त्यांना मतदान द्यायचं? तुमचं मत वाया जाणार नाही असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणजे कोणाला मतदान करणार? आम्ही सुभाष भामरेलाच. म्हणजे तुमचं ते मतदान विजयी होईल असं वाटतं? हो, देशाच्या विकासासाठी आमचं मतदान योग्य ठिकाणीच जाईल. देशाच्या विकासासाठी आमचं मतदान योग्य ठिकाणी जाईल असं या तरुण बांधवांनी सांगितलं. दादा काय नाव आपलं? विनोद निकम. विनोद निकम. काय वाटतं, लोकसभेची निवडणूक सुरू आहे सध्या, काय सांगा? लोकसभेची मतदान इलेक्शन सुरू असताना तर आम्ही म्हणजे सहसा करून मोदी आम्हाला हवा आहे भारत देशासाठी, त्यासाठी आम्हाला BJP शिवाय पर्याय नाही. आम्ही जर तिथे सर्वे घेतला तिथे विचारलं, सर्वे म्हणतायत की नरेंद्र मोदीच पाहिजे. पण नरेंद्र मोदीच का? नरेंद्र मोदीच पाहिजे. काय कारण नरेंद्र मोदी?
आता 40-45 वर्षापासून आम्हाला या भारत देशामध्ये पूर्व श्रीरामाची जी जागा होती ती कोणीच आज उपलब्ध करून दिली नाही, तर मोदी साहेबांनी केली. त्यासाठी यांना पूर्ण भारतभर मोदीच राहतील. अच्छा, आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा काय आढावा सांगाल? धुळे मतदारसंघाचा डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांनी पूर्ण धुळे मतदारसंघाचे काम खूपच केलेले आहे. रस्त्याचं काम केले आहे, पाण्याचं काम केलेलं आहे, गटरीचं काम केलेलं आहे. काम केल्यामुळे लोकांना सुभाषबाबू भामरे लागतील. अच्छा, काम असल्यामुळे सुभाषबाबा भामरे. हो हो. नक्कीच बघू शकतात डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांचं काम या ठिकाणी असल्यामुळे डॉक्टर सुभाषबाबा भामरेच आम्हाला पाहिजे, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी बांधव व्यक्त करत आहेत. अजून देखील आपण या ठिकाणी गावात जाणार आहोत, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी लोकसभेचं वातावरण आहे आणि काय सांगू शकतात. आपण वडगाव नगरीमध्ये आलेलो आहोत, दुपारचे 1 वाजत आहात. या ठिकाणी बांधव. दादा नाव काय आपलं? बाळू पवार, कुठले आहेत आपण? वळवाडे. वळवाडीचे आहात. लोकसभेचे निवडणुका सुरू आहेत, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? त्याने माहिती ना आम्हाला. लोकसभेची निवडणूक सुरू आहे. खासदार निवडले जातील, त्यानंतर या ठिकाणी पंतप्रधान निवडले जाणार आहेत खासदारांच्या माध्यमातून. देशाच्या पंतप्रधानपदी आपल्याला राहुल गांधी पाहिजे, नरेंद्र मोदी पाहिजे का कोणी इतर कोणी? काहीच माहिती नाही ना. ठीक आहे, इतर आम्हाला या ठिकाणी काहीच माहिती नाही, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत. तरुण वर्ग इथे आहे. दादा काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे तुला? हो, तसं तर आपण काही त्याच्यात पडलो नाही अजून. वय काय दादा आपलं? 17 वय आहे. म्हणजे तुझं निवडणुकीचं अजून मतदानाचं वय नाही आहे. दादा काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, काय वातावरण आपल्याकडे? वातावरण काय, मोदीच निवडणार ना. मोदीच निवडणार का बरं? कामं चांगले आहेत त्यांची, गरिबांना पगार वगैरे, म्हाताऱ्या माणसांना वगैरे सगळं करतात ते, त्यामुळे तेच निवडणार. आता आपलं हे गाव आहे ते धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. काय वातावरण इकडे? सुभाषबाबा भामरे का डॉक्टर शोभा बच्छाव? मी सुभाषबाबा भामरेच येतील. हो, त्यांचे कारकिर्दी चांगले, कामं चांगले आहे इथं. मग आपल्या गावामध्ये झालेत का कामं? झाले. मग भरपूर कामं झालेले. आपण काय व्यवसाय करतो? कटिंग दाढीचा नावे. सलून दुकान आहे आपलं. झालंय का आपल्याला या सरकारकडून आपल्याला फायदा आहे का काही? फायदा आहे ना, भरपूर आहे ना, काही नाही. मग पण देशाच्या पंतप्रधान. मोठे भाऊ आहे. ठीक आहे, इतर लोकांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत, नेमकी त्यांनी जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? मोदीच पाहिजे. मोदीच पाहिजे का बरं? मोदी. मोदींचं वर्तुळ चांगलं आहे, सर्व काही चांगलं आहे. शेतकऱ्यांविषयी चांगलं आहे, व्यवसायाबद्दल चांगलं आहे, सर्व चांगलं आहे त्यांचं. खासदार आपल्या धुळे लोकसभाचे खासदार कोण पाहिजे आपल्याला? सुभाषबाबा भामरे. सुभाषबाबा भामरे पाहिजे का बरं? सुभाषबाबांचं काम चांगलं आहे, कार्य चांगलं आहे. जे काँग्रेसचे उमेदवार आहे डॉक्टर शोभा बच्छाव, यांचं देखील कार्य चांगलं होतं. नाशिकच्या पहिल्या महापौर झालेल्या आहेत त्या महिला. त्यांना देखील आम्ही इकडे पाहिलंच नाही अजून, त्याच्यामुळे त्यांना कोण ओळखणार आहे? काय सांगाल, जे डॉक्टर शोभा बच्छाव आहे ते काँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत आणि भाजपातर्फे सुभाषबाबा भामरे. सुभाषबाबा भामरे. डॉक्टर शोभा बच्छाव का नको? शोभा बच्छावला अजून बघितलंच नाही सर आम्ही. बघितलेलं नाही. पण देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी. आम्ही बघापासून बघत आहोत, गावाचा आढावा घेत आहोत. त्या ठिकाणी सगळीकडून या ठिकाणी म्हणत आहेत की नरेंद्र मोदीच पाहिजे. काय एवढं वातावरण का निर्माण आहे आपल्या गावात? कामच तसं आहे सर. काम तसं आहे. झालेत का काम? मग भरपूर 100% कामं झाले. सुभाषबाबा भामरे हे तिसरी वेळेस या ठिकाणी उमेदवारी करतायत. हो. तरी देखील तुम्हाला भाजपाला कौल? हो. कारण काम आहे ना सर. सुभाषबाबा भामरे हे तिसरी वेळेस जरी या ठिकाणी उमेदवारी करत असले तरी त्यांच्या कामं असल्यामुळे आम्ही त्यांनाच वोटिंग करू, असं या बांधवांचं या ठिकाणी म्हणणं आहे. दादा तरुण वर्ग या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा काय सांगाल, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं, खासदारपदी कोण पाहिजे धुळे लोकसभा? डॉक्टर बाबा भामरे साहेब. डॉक्टर भामरे साहेब. हो. का बरं भामरेच का बरं? त्यांचा विकास चांगला आहे, रस्ता पाणी वगैरे, शेतकरी लोकांचा सर्वांना विचार वेळ देता, संपर्कात राहता. असं गावात विकास झालेत का तुमच्या? मग गावात झालेलं आहे ना, आमच्या मंदिराचं काम झालं आहे, महादेव मंदिराचं, गावातील गडीचं झालेलं आहे, कालिका माता मंदिर, रस्त्यांचं झालेलं आहे. आमच्या गावात भरपूर पाण्याचं टँकर आलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला भामरे साहेबांना वोट करायची. या वडगाव गावामध्ये मालेगाव तालुक्यात हे वडगाव येत असतं. मालेगावपासून हाकेच्या अंतरावरती हे वडगाव गाव आहे. या बांधवांच्या आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेत आहोत आणि खऱ्या अर्थाने आपण त्या बांधवाला विचारलं, तो म्हणतो आहे की नरेंद्र मोदीच पाहिजे, भाजपा सरकार पाहिजे, सुभाषबाबा भामरेच पाहिजे. अजून या ठिकाणी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा
या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामधून भाजपातर्फे सुभाषबाबा भामरे हे उमेदवारी करत आहेत आणि काँग्रेसकडून शोभा बच्छाव. काय वाटतं तुम्हाला? सुभाष भामरे येणार निवडून. निवडून सुभाष भामरे जिंकतील. हां. आपल्याला विश्वास आहे. विश्वास आहे. काय एवढा विश्वास का? त्यांनी काय एवढा विश्वास काय आपल्याला? कामं केलेले आहे त्यांनी. काय विकास कामे झाली? फार विकास कामं केलेली आहे. विकास कामं भरपूर झालेत गावामध्ये. आणि देशाच्या पंतप्रधानपदी मोदी. नरेंद्र मोदी. का नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी का? आता नरेंद्र मोदी कामं करू राहिले, भरपूर कामं करू, रोडांचे भरपूर कामं केलेले आहे. काय कामं केली आज तुम्हाला सांगता येतील का रोडाची? राम मंदिर आहे ते सर्व वगैरे समजा कामं केलं त्यांनी नरेंद्र मोदी. त्याचे कामं चालू आहे, विकासात्मक दृष्ट्यातून काम चालू आहे. राम मंदिरचं काम त्यांनी मार्गी लावलेलं आहे, म्हणून नरेंद्र मोदी पाहिजे अशा प्रतिक्रिया आहेत. दादा काय सांगाल? नरेंद्र मोदी साहेबांनी रेशन फुकट दिलं, करोना काळात भरपूर साथ दिली. त्याच्यानंतर आजपर्यंत जेवढं काही युद्ध सामुग्री होती आपल्याजवळ किती होती? 5 दिवस चालणार नाही असं टी व्हीवर बातमीमध्ये यायचे. आज आपण 6 महिने जरी चाललं, 6 वर्ष जरी चाललं तरी सामुग्री आहे आपल्याजवळ. आज मोदी एक भगवानचा अवतार आहे. काय काम करता आपण? शेती करतात. शेतकरी बांधवांमध्ये नरेंद्र मोदीविषयी शेतकरी नाराजी. हो, नाराज आहेत. सर्व शेतकरी म्हणतात की नरेंद्र मोदीचं सरकारने आलं पाहिजे, बीजेपीचं सरकार आलं नाही पाहिजे. तुम्ही म्हणताय, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही का म्हणतायत? आता ज्याला जे टी व्ही पाहिल्यानंतर ज्याला समजलं असेल, थोडं ज्याचं शिक्षण राहिलं असेल, त्याला समजतं की काय. मी म्हणतो, मी पण शेतकरी आहे. माझे कांदे मागच्या वर्षी सडले. आत्तासुद्धा पहिला भाव काय, आजचा भाव काय, आज त्या 200-300 रुपयाची मार पडली. असं चढ उतर त्याला सरकारला पूर्ण देशाचं बघायचं आहे. आपलं एक शेतकरी म्हणून आपण बी अन्नदाता आहे. आता थोडंफार तर एक कुठंतरी कोणाला तरी काहीतरी नाराजगी राहीलच, याच्यात काही विशेष नाही. वाटतं का यावेळेस देखील नरेंद्र मोदीचं सरकार येईल? हो, 100% वाटतं. आपल्या मतदारसंघामध्ये, धुळे मतदारसंघामध्ये, धुळे मतदारसंघात जरा 19-20 आहे, पण शक्यता शेवट मोदी साहेब येतील. सोनून साहेब त्याच्यावर लोकांची नाराजगी आहे, खासदारवर नाराजगी आहे. खासदारने कामं पाहिले नाही, मोदी साहेबांनी केलेले आहे का? मोदी साहेबांनी पाहूनच फक्त त्याला मतदान पडतील, स्वतःच्या याच्यावर नाही. आता तुम्ही म्हणतायत खासदार साहेबांनी काहीच कामं केली नाही तरी तुम्ही त्यांना वोटिंग करणार? आता मोदी साहेबांमुळे त्यांना वरती जायचंय. मोदी साहेबांना वरती जायचंय. म्हणजे यावेळेस देखील सुभाष भामरे विजयाची हॅट्रिक मारतील? हो, मारतील. ओके. अजून काही बांधव आहेत, तरुण वर्ग आहेत. दादा काय तुमचं नाव? मोहन शंकर करणार. काय सांगाल? लोकसभा निवडणूक सुरू आहे, काय वातावरण आपल्या गावामध्ये, वडगाव गावामध्ये? वडगावमध्ये काय जातं त्याची मर्जीचा प्रश्न आहे, आपण काय सांगू शकणार त्याच्यात. आता हे जे लोकसभेचं निवडणूक असते, या ठिकाणी खासदार नियुक्त होत असतो, त्यांच्यामधून एक पंतप्रधान बसत असतो आणि तो पंतप्रधान देशाचं भविष्य ठरवत असतो. तुम्हाला काय वाटतं की आता पंतप्रधानपदी कोण पाहिजे भारताच्या? मोदी. नरेंद्र मोदीच पाहिजे. का नरेंद्र मोदी? चांगले आहे ते, शेतकऱ्यांचं पण थोडंफार स्वस्ता सर्वांचं करू राहिले. या हिशोबाने आम्हाला वरती मोदीच पाहिजे. नरेंद्र मोदी साहेबांनी विकासात्मक गोष्टींवर कामं केली आहेत का? हो, केले आहेत. आता तुमच्या खाली वडगाव गाव हे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येतं. काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बच्छाव हे उमेदवारी करत आहेत आणि भाजपातर्फे सुभाष बाबा भामरे. काय वाटतं? आता सुभाष भामरे जर BJPचे आहेत तर आम्हाला करावंच लागेल वोट त्यांना. हो, मोदी साहेबांसाठी डॉक्टर सुभाष भामरेंना आम्हाला मतदान करावंच लागेल असं या बांधव म्हणत आहेत. आपण विविध ठिकाणी जाऊन बांधवांच्या प्रतिक्रिया घेत आहोत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की कशा पद्धतीने धुळे लोकसभेचं वातावरण काय आहे, जनतेचा कौल नेमकी कोणाला जात आहोत. या ठिकाणी तरुण बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. हे तरुण बांधव आहेत, हे आपल्या कॅमेऱ्यापासून पळण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे देशाचं भविष्य आपण या तरुणांना म्हणत असतो, पण हे बोलायला पुढे येत नसतात. ही शोकांतिका आहे. हे भारताचं भविष्य आपण म्हणत असतो, तरुणांची ही परिस्थिती या ठिकाणी आहे. परंतु या वडगाव गावाचा आपण जो विचार केला आणि या वडगाव गावामध्ये जो ग्राउंड रिपोर्ट आपण केलेला आहे, या माध्यमातून सर्व लोक म्हणत आहे की नरेंद्र मोदीच आले पाहिजे, भाजपालाच मतदान मिळालं पाहिजे. आता इतर देखील आपण या बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने मोदीच का पाहिजे. इतर बांधव आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धुळे लोकसभाचं इलेक्शन सुरू आहे, काय वाटतं आपल्याला? काय वातावरण?
ते काही समजत नाही बा आपले. तुम्हाला काही समजत नाही? अजिबात नाही. ते ना मागणी केली. अच्छा. हे नॅशनल हायवेवरती हे गाव येत असतं. मालेगावपासून हाकेच्या अंतरावरती हे वडगाव गाव आहे. या ठिकाणी लोकसभा मतदारसंघात आपण फिरत आहोत. धुळे लोकसभा मतदारसंघात जनतेला नेमकी काय वाटतं ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी तरुण तडफदार या ठिकाणी व्यक्ती आपल्याला भेटलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव कुणाल ठोके. कुणाल ठोके. काय करता आपण? मी सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर आहेत. काय वाटतं धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे? वातावरण तर मोदीमय आहे, पूर्ण BJPमय वातावरण आहे. पण मग कुठंतरी मागं नाराजगी होती की बा युवा म्हणून कोणीतरी खासदार पाहिजे होता. तर त्यासाठी मालेगाव तालुक्यातून प्रयत्न केला जात होता सातत्याने. आविष्कारजी भुसे यांचं कार्य खूप चांगलं आहे. युवकांचं प्रेरणास्थान आहे. अर्ध्या रात्री कधी कुठेही कोणाला कामी येणारे नेतृत्व होतं. तर कुठंतरी नाराजगी होती, पण मग ते आता नाराजगी दूर झाली. वरून BJPने जे महायुतीने जे आदेश दिले त्याला लोक प्रतिसाद देऊन आता बाबांना खासदारपदी काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्चाव आहेत, भाजपाकडून डॉक्टर सुभाषबाबा भामरे आहेत. काय वाटतं तुम्हाला? शोभा बच्चाव कोणी माहितीच नाही ना लोकांना, काही विषय येत नाही ना. शोभा बच्चाव म्हणजे कोण माहिती नाही आपल्याला? नाही काही विषयच नाही. ते नाशिकचे पहिल्या महिला महापौर आहेत, धुळ्याचे पालकमंत्री होते, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री होते. काय सांगू शकता? नाशिक कसं आहे आता, ते बाहेरचे उमेदवार जे इथं देत आहेत नाही चालणार ना. ते बाहेरचे उमेदवार नाही चालणार. नाही चालणार. आता कोण विजय होईल वाटतं तुम्हाला? विजय बाबा 100% निवडून. बाबा 100% होते. हो BJPचं. बाबांचे 10 वर्ष झालेले आहेत, 2 टर्म झालेले आहेत. ही तिसरी टर्म बाबा विजयाची हॅट्रिक मारतील. बाबा मारतील हॅट्रिक, काही हरकत नाही. पण बाबांनी कुठंतरी थांबायला पाहिजे होतं असं युवकांचं मत होतं की जे दौरे असतात फिरताना किंवा बाहेर जे कामं असतात पाहिजे तशी व्हायला पाहिजे होती. पण मग आता जे आदेश असते वरून BJPचे तेवढं करतायत आपल्याला काही नाही. आता काय वाटतं, आता वोटिंग कोणाला होईल? वोटिंग तर बाबांनाच होईल ना. BJPला मोदीचं वातावरण आहे. मोदी सरकार यायलाच पाहिजे. जर आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, भविष्य आपल्याला चांगलं करायचं आहे, तर आपण मोदी साहेबांना सपोर्ट करणार ना सगळे. हो दादा, आपण या धुळे लोकसभा मतदारसंघातून विविध ठिकाणी जाऊन आढावा घेत आहोत, जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. आम्ही या ठिकाणी तरुणांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. हे तरुण पळत आहेत, तरुण पळतात. हे इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब वापरतात, त्याखाली कमेंट करतात, पण इथे बोलायला नाही. यांच्यासाठी काय बोलाल तुम्ही? यांच्यासाठी बोलणं असंच की बोलायला पाहिजे, त्यांनी काहीतरी आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे ना. लोक प्रश्न मांडले पाहिजे काहीतरी. काय तुम्ही का मतदान नाही करू शकत, कोणाला निवडून देणार? एक्झिट पोल तर दिला पाहिजे तुम्हाला. नक्कीच. आपण एक भारताचे जागरूक नागरिक आहोत. आपल्याला जो बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे तो आपण वापरला पाहिजे. हे तरुण इथे पळतात. प्रबंधमय महाराष्ट्र न्यूज गावोगावी जाऊन अपडेट घेत आहेत. रस्त्यावरती जो भेटेल त्याच्या प्रतिक्रिया घेत आहेत. आता या ठिकाणी वडगावमध्ये देखील 99% 90% लोक म्हणत आहेत की भाजपा पाहिजे. ही बातमी अपलोड झाल्यानंतर खालून हे लोकच कमेंट करतील की तुम्ही BJPच्या दिशेने तुम्ही कौल दाखवतात किंवा काय दाखवतात. प्रबंधमय महाराष्ट्र न्यूज निपक्षपणे आपली पत्रकारिता करत असते, गावागावात जाऊन अपडेट घेत असते. या ठिकाणी बांधव आहेत, हे कोणत्या पक्षाच्या असतील, कोणत्या संघटनेची संलग्न असतील, या ठिकाणी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण त्यांच्या मनात काय आहे हा कौल आपल्याला जनतेला दाखवणं महत्त्वाचं आहे. बाबा, काय सांगाल? धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. एका साईडला डॉक्टर शोभा बच्चाव काँग्रेसकडून उमेदवार आहेत आणि सुभाषबाबा भामरे हे भाजपाकडून उमेदवार आहेत. काय म्हणाल? तरी आम्हाला सुभाषबाबा भामरे देतील. सुभाषबाबा भामरे पाहिजे. हो. का बरं? काही काय ना, त्यांनी रोडाचे कामे वगैरे व्यवस्थित केले आहे म्हणून त्यांचीच अपेक्षा आहे. अच्छा, रोडाचे कामं असतील, इतर कामं असतील, त्यांनी व्यवस्थित केलं आहेत म्हणून डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्याकडून अपेक्षा आहेत. शोभा बच्चाव यांच्याकडून का अपेक्षा नाही आपल्याला? अजून त्यांची इथंपर्यंत काय नावाची ओळख सुद्धा इथंपर्यंत झालेली नाही, वडगाव गावापर्यंत. त्यांच्यामुळे त्यांना काही इथं अजून अंदाज नाही ना त्यांचा. आपल्याकडं कोण नाही बुवा असं. दादा, नाव काय? रवी पगारे. रवी पगारे. रवी दादा, काय वाटतं लोकसभेचं काय वातावरण आपल्या गावामध्ये? सुभाषबाबा भामरे. हे पूर्ण गाव 100% सुभाषबाबा भामरे यांचा कौल दाखवतोय. सर्व लोक म्हणतायत सुभाषबाबा. काय कामं केलं बाबांनी? नाही, बाबांनी भरपूर कामं केले. गावात भरपूर कामं. गावात कामं आहेत का? हा, सभा मंडप भरपूर आहेत, 4-5 ठिकाणी. असं वाटत नाही का 2 टर्म झाल्या, आता कोणाला बदल दिला पाहिजे, इतर कोणीतरी उमेदवार पाहिजे किंवा आपण दुसऱ्या पार्टीला कौल दिला पाहिजे? वाटत नाही का आपल्याला? तसं तर काही वाटत नाही पब्लिकच्या अंदाजावर. म्हणजे तुम्हाला वाटतं का सुभाषबाबा भामरे पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक मारतील? 100%. विजयाची हॅट्रिक मारतील. हा, बघू शकतात सुभाषबाबा भामरे यांनी 10 वर्ष देखील या ठिकाणी खासदारकी केली असेल, पण या खासदारकीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने विकास कामं केल्यामुळे तिसरी वेळेस देखील बाबाच पाहिजे. दादा, नाव काय आपलं? तुमचं नाव काय? नाव ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर नाव आहे. लोकसभेची निवडणूक चालू आहे.
डॉक्टर शोभा बच्छाव हे काँग्रेसकडून उमेदवार आहेत आणि सुभाषबाबू भामरे हे भाजपकडून उमेदवार आहेत. काय वातावरण आपल्या गावात? बाबासाहेब डॉक्टर भाजपचं वातावरण आहे. पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? मोदी. नरेंद्र मोदी पाहिजे. का बरं नरेंद्र मोदी पाहिजे? आमच्याकडे तोच चांगला आहे ना गरीबसाठी. गरीबसाठी तो चांगला आहे. काय केलं गरिबांसाठी? भरपूर केलेलं आहे. रेशन आहे फुगटचं, कामधंदे फुगट आहे, अजून पगार आहे, अजून अर्धा तिकीट झाले लोकांचे. माझं काय फार मोदीने सगळं दिले काही. मोदीने सर्व दिलं आपल्याला. बरोबर. नरेंद्र मोदीच पाहिजे पंतप्रधान. तोच पाहिला मला. आणि खासदार सुभाषबाबू भामरे विजयाची हॅट्रिक मारतील? मारून बिंदास. गावातून आहे का कोल्हापूर? आहे. नक्कीच. अजून या ठिकाणी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नाव काय आपलं? सुनील चव्हाळे. सुनील शेवाळे. काय सांगाल, काय वातावरण आपल्या गावामध्ये? सर सरासरी बी जे पीत जास्त आहे आमच्याकडे. हो, आणि त्यांचे कामं पण चांगले आहेत. आणि सुभाष भामरेंबद्दल बोलायचं झालं तर आमच्या गावात बरेचसे कामं आले आहेत त्यांच्याबद्दल. आणि मोदीसारखं नेतृत्व या देशाला लाभणं एक नशीबच म्हणावं लागेल भारतीयांसाठी. आणि जे काँग्रेसचं काम आहे त्याच्यापेक्षा फास्ट काम करतं आहे मोदी सरकार आणि चांगल्या पद्धतीने कामं करत आहे. शेती आहे का बाबा आपल्याकडे? शेती आहे? हो आहे ना. किती एकर शेती? काही नाही, अर्धा एकर आहे. अर्धा एकर शेती. पण शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात नाराज आहे नरेंद्र मोदी सरकारवर. काही विषयांबद्दल नाराज आहेत, पण बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांसाठी चांगल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांसाठी चांगल्या आहे. आता धुळे लोकसभा मतदारसंघातून कोण विजयी होईल वाटतं आपल्याला? सर अर्थातच भामरे. आणि शोभा बच्छाव का नाही? शोभा बच्चा काँग्रेसचं नाव ऐकल्यावरच लोकांना अंगावर काटा येतो, त्यामुळे शक्यतो शोभा बच्चा येणारच नाहीत. काँग्रेसचं नाव ऐकल्यावरच अंगावरती काटा येत असतो, त्यामुळे काँग्रेस नाही तर भाजपाचं सरकार होईल. डॉक्टर सुभाषबाबू भामरे तिसऱ्या वेळेस विजयाचे हॅट्रिक मारतील, या पद्धतीने कौल या बांधवांचा येत आहे. अजून बांधव आहे त्याची चर्चा करणार आहोत. दादा नाव काय आपलं? संभाजी देवरे. संभाजी देवरे. दादा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाला कौल जातोय? खासदारपदी कोण नियुक्त होईल असं वाटतं आपल्याला? सुभाषबाबू भामरे. सुभाषबाबू भामरे. का बरं सुभाषबाबू? चांगले कार्यकर्ते आहेत आणि मोदी सरकारच यायला पाहिजे आपल्याला, तेच आहे चांगले. मोदी सरकार यायला पाहिजे. हो. विकासाचे कामं आहेत का? विकासाचे सगळे कामं आहेत. काय काम करतो बाबा आपण? मी रिक्षा चालवतो. हा, म्हणजे मजुरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी केलंय का नरेंद्र मोदी सरकारने कामं केले? सगळ्यांसाठी कामं केले, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, सगळ्यांना, वृद्धांना, म्हातार लोकांना सगळ्यांना पगार दिलेले आहेत त्यांनी. आता हे सुभाषबाबू भामरे तिसरी वेळेस उमेदवारी करतायत. हो, तिसऱ्यांदा निवडूनच येतील ते. आणि 400 पार हे होणारच आहे. मोदी सरकार हे 100% येणार म्हणजे येणारच आहेत. आपण बघू शकतात सुभाषबाबू भामरे तिसरी वेळेस निवडून येतील. नरेंद्र मोदी सरकार हे 400 पारचा नारा त्यांनी दिलेला आहे तो पूर्ण करतील अशा प्रतिक्रिया बांधवांच्या आहेत. आपण रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांशी थेट संपर्क साधला. हे बांधव या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. जो व्यक्ती भेटला त्याच्याशी आपण संपर्क साधला आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं. परंतु या संपूर्ण बांधवांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर कळतं की या ठिकाणी 99% जनता म्हणते आहे की नरेंद्र मोदी सरकार येणार, सुभाषबाबू भामरेच निवडून येणार. हा एक्झिट पोल हा वडगाव गावातून, मालेगावपासून हाकेच्या अंतरावरती असलेले हे वडगाव गाव, या वडगाव गावातून हा एक्झिट पोल येत आहे. प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज गावागाव जाऊन हे रिपोर्ट घेत आहेत. आपण पुढे देखील इतर गावामध्ये जाणार आहोत, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. जनतेच्या मनात नेमकी कोण पंतप्रधान आहे, जनतेच्या मनात नेमकी कोण खासदार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तोपर्यंत बघत राहा प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज. पुढील अपडेट, पुढील न्यूज आणि पुढील गावाचा आढावा बघण्यासाठी प्रबंधवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक विशाल गोसावी, मालेगाव.